घुले कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी धनंजय मुंडे या क्षणाला आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। घुले कुटुंबियांची भेट त्यांनी घेतानाची ही दृश्य आपण पाहतोय। धनंजय मुंडे या ठिकाणी गेलेले आहेत, हत्या झालेली आहे आणि या हत्येबाबत धनंजय मुंडे यांनी आत्ता विधान भवनामध्ये देखील या सगळ्या हत्येप्रकरणी चौकशी व्हावी, जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। आणि या सगळ्या आरोपांसंदर्भात त्यांनी विधानसभेमध्ये देखील या हत्येसंदर्भात चर्चा केलेली आहे। आणि त्यानंतर घुले कुटुंबियांना भेटण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत। घुले कुटुंबीय आणि धनंजय मुंडे यांच्याजवळ चर्चा करताना पाहायला मिळत आहे। सांत्वनपर ही भेट आहे। धनंजय मुंडे यांनी हत्यासंदर्भातील ज्यावेळी हत्या झाली आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील ह्या सगळ्या हत्येमागे जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केली आणि सविस्तर चौकशीची मागणी देखील धनंजय मुंडे असू देत किंवा पंकजा मुंडे ह्या दोघांनीही केलेली आपण पाहिलेली आहे। आणि धनंजय मुंडे हे आता स्वतः घुले कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। विलास घुले हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी कुटुंबियांची सांत्वनपर ही भेट घेतलेली आहे। आणि ह्या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। उदय नागरगुजे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहतोय धनंजय मुंडे हे घुले कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। सांत्वनपर ही भेट आहे, कशा घडामोडी आहेत सविस्तर? नक्कीच आपण जर पाहिलं तर शनिवारी विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटकेसाठी मोठं आंदोलन देखील उभं राहिलं होतं। याच प्रश्नावर आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात देखील आवाज उठवत या प्रकरणातील सूत्रधारावर कारवाई करावी अशी मागणी केली होती। त्यानंतर आज स्वतः धनंजय मुंडे हे घुले कुटुंबाच्या भेटीसाठी आले आहेत। जर सरकारनं या प्रकरणात तातडीने कारवाई नाही केली तर सरकारची 2 हात करण्याची तयारी देखील धनंजय मुंडे यांनी दर्शवली होती। एकंदरीत जर पाहिलं आपण तर या प्रकरणावर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे स्वतः घुले कुटुंबियांचे संवाद साधत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धनंजय मुंडे दाखल झाल्यानंतर जे विलास घुले यांचे भाऊ आहेत रमेश घुले त्यांना अश्रू अनावर झाले होते। आता ते रमेश घुले याच्याकडून सध्या माहिती घेत आहेत आणि आता या प्रकरणानंतर धनंजय मुंडे काय भूमिका जाहीर करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी उदय, आपण ही हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी विधान भवनामध्ये देखील हा सगळा मुद्दा उपस्थित केलेला होता। मात्र ह्या हत्येमागील जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून कोण ह्या सगळ्या हत्येमागेच्या मागे पार्श्वभूमी आहे, अशा लोकांना काही येणाऱ्या काळात अटक होणार आहे की नाही, या संदर्भात काही माहिती मिळते का? नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकरणात 9 जणांवर आरोप सुरुवातीला करण्यात आले होते। त्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे। रोणी गावामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा देखील उल्लेख रमेश घुले यांनी केला आहे आणि त्या दिशेने पोलीस देखील तपास करतायत। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत सावंत यांनी या प्रकरणात विशेष पथकाची नियुक्ती केली आहे आणि या प्रकरणात सौरभ सोनवणे याचा काही सहभाग होता का किंवा काय नेमकं या मागचं सत्य आहे हे देखील आता पोलीस तपासातून समोर येऊ शकणार आहे। अगदी उदय, जे खासदार आहेत बीडमधले त्यांच्या मुलावरती देखील धनंजय मुंडे यांनी थेट आरोप आणि संकेत देणारे आरोप त्यांचे आपण पाहिलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या आरोपांवरून आणि या हत्येमागील जी चौकशी आहे याच्यामध्ये कशा पद्धतीची पुढची पायरी असेल? नक्कीच आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी सभागृहात आरोप करताना कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, परंतु यामागे कोणीतरी सूत्रधार आहे आणि त्या सूत्रधारावर देखील कारवाई करावी अशी मागणी केली होती। त्यानंतर मात्र खासदार बजरंग सोनवणे हे देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या प्रकरणात माझी सीडी असताना माझ्या मुलाची सीडी असताना आणि काय जे सत्य आहे ते समोर येऊ द्या असं म्हटलं होतं। आता या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत, तसंच पोलीस देखील तपास करत आहेत। 2 दिवसापूर्वी बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री यांची भेट देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता त्या ठिकाणी नेमकी काय चर्चा झाली किंवा बजरंग सोनवणे यांनी आपली भूमिका घेतली आहे त्यावर पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी उदय, सोबतच राहा। धनंजय मुंडे हे त्या कुटुंबियांजवळ बोलत आहेत, ती चर्चा नेमकी काय आहे ते देखील आपण ऐकूयात। मी हे रात्री एक जणाला साक्षीदाराला त्यांनी प्रेशर करण्याचा प्रयत्न केला इकडे मार्फत। मला पण चालू आहे की कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकायचं। मी माझ्या भावासाठी न्याय मागतोय आणि परत आधी खेळ चालू करायलेत माझ्या बरोबर। घाबरायला नाही, पण शेवटी मी न्यायाच्या भूमिकेत आहे। मी काय आपला गेला तुमच्यावर काय आणि आम्ही त्या गोळ्यान दूध बस प्यायलो
कुणावरही कसं निघू द्याल. त्याचा सपोर्ट करत होतं तर मारतच नव्हतं. त्यांची हिंमतच नाही साहेब इथे येऊन ती करायची. त्याला बळ दिल्याशिवाय शक्यच झालं नाही ही गोष्ट. कुणाला मी माहिती विचारा त्या गावची टाकायचं काही कधीच वाद नाही विवाद आणि कधी त्यांनी शब्दही मोडला नाही कोणाचा. ही सगळं ठरवून केलं यांना पाठबळ दिल्यामुळेच हे एवढं त्यांच्यात ताकद आली नाही इथपर्यंत करू शकलो होते. काय तब्येत होती भावाची साहेब माझ्या, एवढं सगळं होऊन स्पष्ट बोलत होता तो. इथनं चाकू उसून इथून इतकंच राहिलं होतं पाठीमागं डबल ऑपरेशन झालं असं बोललो. इकडनं पण असं हे शिवलं इकडनं पण शिवलं आणि उठून परत शुद्धीवर आलाय तो. शुद्धीवर येऊन माझ्याशी असं बोलण्याचा प्रयत्न केला फक्त आवाज येत नव्हता ऑपरेशन झाल्यानंतर. ऑक्सिजन वगैरे लावलेला होता. बीपी वगैरे स्टेबल झाला आणि ते जास्त त्याला त्रास व्हायला म्हणजे डॉक्टर आणि तो हालचाल करायला म्हणजे कमरेला बघून घ्यावं लागेल म्हणजे तो हालचाल केलं करणार. त्याच्यानंतर जे बीपी लो होत गेला परत अंत झाला त्याचा. तुमच्या साक्षीदारावर दबाव टाकतात याची तक्रार नाही घेतली. मी अर्ज केला आता डीवायएसपी ऑफिसला गेलो होतो. 2 अर्ज केले. एक जण माझा सारंग भाऊला विचारा, मी तिथे डीवायएसपी ऑफिस समोर आहे. त्याचे काही कार्यकर्ते माझ्याकडे असे खुन्नस देऊन बघतात असं असं करून. मी ओळखलं नाही पण ते सारंग भाऊने स्वतः बघितलं. तिथे माझ्या बरोबर आले होते ते. कोण होतं आम्ही उमेश मानेवर पण प्रचंड दबाव आहे. उमेश माने जो आहे त्याच्यावर पण दबाव आहे. तो पण कुटुंबासोबत थोडा सकाळपासून डीवायएसपी ऑफिसला आमची भेट झाली. त्यालाही आधार दिला पाहिजे. तो आता बाहेर गेला त्याच्याकडे पण जायचं होतं. तो नाहीये तुम्ही मेसेजला घेऊन. काय बोल कुटुंबाचं म्हणणं आहे तुम्ही ऐकून घेतलंय ते त्यांच्या काय म्हणणं. केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घोले यांची 20 जून रोजी एका टोळक्यानं चाकू हल्ला करून हत्या केली होती. हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेल्या विलास याला आपला जीव गमवावा लागला आणि हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव आल्यामुळं राजकीय आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. आणि या क्षणाची जी दृश्य आपण पाहतोय ती धनंजय मुंडे हे घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याजवळ चर्चा करतायत. याआधी देखील धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये देखील अनेक प्रश्न या हत्येमागे उठवलेले आहेत, विचारलेले आहेत आणि आज कुटुंबियांजवळ ते संवाद साधत आहेत. मला एक वकील पाहिजे. अर्ज पण करतो आम्ही. आनंद सिडकी म्हणून एकदा बघा सगळा विषय आणखी एक आरोपी पकडायचं राहिलेला. आज सकाळी आरोपीला चालू तपास काय अटक करून करा ना म्हणून. ते नुसतं असं मन समाधान करता येतं काहीच करत नाही. नुसतं बोलण्याचं ऍक्शन असं घ्यायला पाहिजे. खिडकींची नेमणूक काही सहकार्य केली. CDR येते काढा म्हणतात तुम्ही नंबर द्या. आपण नंबर द्यायची CDR काढा. ज्यांचं काम म्हणजे आरोपी काय कोणाचा CDR काढा म्हणते तुम्ही नंबर आम्हाला द्या. आम्हाला माहिती कोणाचे नंबर तुम्ही रिक्सर घ्या ना. आपण कुणाचं कुठं जायचं ह्याच्यावर CDR वर तुम्हाला कळतंय कोणा आम्ही सांगतो कोणाचा नंबर आहे काय. सकाळी डिवाइस